शिवकाळात प्रामुख्याने शिवछत्रपतींनी बांधलेले किल्ले पाहायचे म्हणजे फक्त त्यांचं बांधकाम तटबंदीत पाहणं नाही, तर ते ज्या जागेवर उभे आहेत ती जागा व्यवस्थित पाहणं. या दुर्गम जागामुळेच हे किल्ले अतिदुर्गम झाले शत्रूसाठी. म्हणूनच शिवछत्रपतींच्या काळानंतर 27 ते 28 वर्ष हे किल्ले औरंगजेबाला पुरून उरले नव्हे, तर त्याचं थडगच इथे महाराष्ट्रात बांधलं गेलं ते या किल्ल्यांमुळेच, त्यांच्या जागेंमुळेच आणि त्यांच्या बांधकामामुळेच. नैसर्गिकदृष्ट्या जर सर्वात महत्त्वाचा किल्ला आणि दुर्गम किल्ला जर माझ्या दृष्टीने कुठला असेल तर तो भैरवगड. त्याची सरळसोट आभाळात घुसलेली कातळ भिंत पाहताना अक्षरशः रोमांच उभे राहतात. पण शिवछत्रपतींनी बांधलेले किल्ले आणि त्यांचं बांधकाम एकदा व्यवस्थितरित्या पाहावं, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यावा तो त्या ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणाला. इथलं बांधकाम, दगड, चिरा आणि ते वापरलेलं मटेरियल एवढं मजबूत की आज 400 वर्षानंतरही ते जसेच्या तसे आहेतच. यातील कोणताही किल्ला जेव्हा पाहायला जाल तेव्हा 2 दगड सांधण्यासाठी जे मटेरियल वापरले, मॉर्टल वापरले, सिमेंट वापरले, ते एकदा व्यवस्थित पहा. या सिमेंटमुळे आणि त्याच्या विशिष्ट अशा नैसर्गिक रचनेमुळे आज एवढी वर्ष होऊन हे किल्ले आणि बुरुज जशा तसे मजबूतीने उभे आहेत. हे मजबूतीने उभे राहिले म्हणून आणि म्हणूनच आज आपण स्वतंत्र पुनश्च एकदा उपभोगतोय. अन्यथा शिवछत्रपतींना आपलं स्वराज्य अबाधित राखण्यासाठी सर्वात जास्त मदत केली ती निसर्गानेच. या भैरवगडाच्या ज्या पायऱ्या खोदलेल्या आहेत त्या आमच्या कारागिरांचं खरं कौशल्य. सरळ सोट उभा असलेला आणि बाजूला दरी उभा असलेल्या पायऱ्या खोदणं, आजही जेव्हा तुम्ही तो किल्ला सर करायचा प्रयत्न करता, चढायचा प्रयत्न करता, तेव्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या तुम्हाला आश्चर्यचकित करतात. शिवछत्रपतींच्या काळात दुर्गम डोंगरावर बांधलेले किल्ले गिरिदुर्ग खऱ्या अर्थाने प्रसिद्धी पावले किंवा वापरले गेले, बनवले. पण जेव्हा भूदुर्गाचा विचार येतो, जमिनीवर असलेला किल्ला, तेव्हा शिरगावचा किल्ला पाहण्यालायकच. खऱ्या अर्थाने याचं मजबूत बांधकाम तुम्हा आम्हाला आणि त्याचं स्ट्रक्चर तुम्हा आम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतं. भले हा शिवछत्रपतींनी बांधलेला नसेल, पण